पुण्यातील खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढविला जाणार आहे. तब्बल 23,000 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग होणार आहे. टेमघर वरसगाव पानशेत धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यानंतर खडकवासला धरणातील पाण्याचा साठा वाढला आहे. त्यामुळे आज पुण्यातील काही रहिवासी भागांमध्ये सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. दरम्यान पुण्यातील भिडे पूल देखील पाण्याखाली गेला आहे. भिडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीचा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. खडकवासला धरणामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आज पहाटे 18,491 क्युसेसने इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे पानशेत, वरसगाव, टेमघर ही खडकवासला धरण साखळीतील धरणे आहेत. ही धरणे जवळपास 80 ते 90% भरली आहेत. अजून पर्जन्यमास सर्वसाधारण 2 महिने बाकी असल्यामुळे ही धरणे पूर्णपणे भरून ठेवता येणार नाहीत. पाटबंधारे विभागाच्या नियोजनानुसार ही धरणे भरली जातात. ज्या टप्प्याटप्प्याने धरणे भरली जातात तत्पूर्वी जवळपास 80 ते 90% ही धरणे भरली आहेत. गेल्या आठवड्याभरातील झालेल्या पावसाने ही धरणे भरली आहेत. त्यामुळे आता धरणातून विसर्ग होत आहे आणि सातत्याने विसर्ग सुरू ठेवावा लागेल. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 2 दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे.